हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं 40 साईजचा हा कटोरी ब्लाऊज आहे, तर त्याची संपूर्ण कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर इथे बघा हा जो ब्लाऊज आहे 40 साईजचा, तर या ब्लाऊजची उंची 15 इंच आहे, छातीची घडी 11.5 इंच, शोल्डर आहे 5.5 इंच घेतलंय मी, मुंडा 6 इंच, गळा रुंदी 2.5 इंच, पुढचा जो गळा आहे तर तो 6 इंच आहे, बाही 4.5 इंच, दंडघेर इथं 6.25 घेतलेला आहे आणि कटोरी जी आहे तर ती 8.5 आणि 9.5 ची आहे। तर इथे बघा आता आपण कटिंग पाहणार आहोत। तर त्यासाठी सर्वात पहिले मी इथे पेपर घेतलेला आहे। पेपरची बंद बाजू आहे तर ती माझ्या साईडने ठेवलेली आहे आणि ओपन साईड आहे ती पेपरची त्या साईडला आहे। आता बंद बाजूकडून बघा आपल्याला इथं ब्लाऊजची उंची टाकायची आहे 15 इंच। तयार ब्लाऊज आपला 14 इंचचा होणार आहे। त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं बघा शोल्डरचं माप टाकायचं आहे 5.5 इंच। तर ते सुद्धा व्यवस्थित चेक करायचं आहे, म्हणजे शोल्डरचं माप जिथं आपण टाकलेलं आहे तर तिथं सुद्धा उंची आहे तर ती ब्लाऊजची चेक करायची आहे, म्हणजे माप आपले चुकायला नको यासाठी। त्याच्यानंतर मुंडा घ्यायचा आहे 6 इंच। तर अशा पद्धतीने बघा 6 इंच वरती मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर मुंडा सुद्धा बघा मी चेक करून घेते इथं। शोल्डर आपण 5.5 इंच घेतलं तर मुंड्याच्या तिथं सुद्धा चेक करायचं आहे। त्याच्यानंतर बघा इथं शोल्डर आणि मुंडा मी जॉईंट करून घेतला। आता छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला। तर छातीचा चौथा भाग आपला इथं 10 इंच आहे, 40 साईजचा हा ब्लाऊज आहे। आता शिलाई मार्जिन तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्ही इथं 2 इंच घ्यायचं आहे। तर इथं बघा मी या साईजसाठी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली आहे। घडीची झाली आहे छातीची आपली 11.5 इंच, तर कमरेच्या साईडला सुद्धा तेवढं टाकून घ्यायचं आहे। आता दोघं पॉईंट आपण अशा पद्धतीने जोडून घेणार आहोत। तर या पद्धतीने बघा आता मुंड्याचे शेप द्यायचे आहे। तर इथं बघा पाठीमागचा मुंडा इथं मी 1.5 इंचावरती दिला आणि पुढचा जो मुंड्याचा शेप आहे तर तो मी इथं 1 इंचावरती इथं अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलंय। तर दोघं आपण बघा पुढचा पाठीमागचा पार्ट दोघं सोबत कटिंग करतोय, तर त्यासाठी आता मुंडा जेवढा घेतला असेल त्याचे पॉईंट काढायचा आहे, म्हणजे 6 इंच आपण मुंडा होता तर 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि अशा पद्धतीने बघा आपण मुंड्याचे शेप द्यायचे आहे। तर त्याच्यानंतर बघा इथं तुमचे जर ब्लाऊजमध्ये फुगा येत असेल काखेमध्ये, तर पाठीमागचा जो मुंड्याचा शेप आहे तर मागे जर मुंड्यामध्ये चुन्या येत असतील तर तुम्ही बघा 1.5 इंच एवढं पाठीमागचा जो मुंडा आहे तर तो खालच्या साईडला घ्यायचा आहे, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याच पद्धतीने बघा अशा पद्धतीने खाली आकार दिला तर चुन्या वगैरे येत नाही ब्लाऊजला। तर तुमच्यासुद्धा ब्लाऊजला चुन्या येत असतील तर अशा पद्धतीने तुम्ही हा पाठीमागचा जो मुंड्याचा शेप दिलेला आहे तर तो असा द्यायचा आहे। आता कटिंग करताना बघा इथं पाठीमागचा जो मुंड्याचा शेप आहे तर तो सर्वात पहिले आपल्याला कटिंग करायचा आहे। आता बघा पहिले मार्किंग केलेली होती त्याच्यावरती मी इथं कटिंग केलेलं आहे। तुमच्या ब्लाऊजला चुन्या येत असतील तर अशा पद्धतीने जसं मी तुम्हाला दाखवलं तर सेम त्याच पद्धतीने तुम्ही तिथं ब्लाऊज कटिंग करायचा आहे। तर आता इथं बघा आपल्याला पुढच्या भागाची इथं मार्किंग करायची आहे। तर त्यासाठी इथं सर्वात पहिले 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर बघा पुढचा जो गळा आहे तर तो इथं बघा मी 6.5 इंच घेतलेला आहे। गळा रुंदी खालच्या साईडला सुद्धा 2.5 इंच घ्यायची आणि आपल्याला पुढचा जो गळा आहे तर त्यासाठी अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला गळ्याची मार्किंग करायला सोपं जातं। आता इथं बघा 2.5 इंच गळा रुंदी घेतली, 5.5 इंच शोल्डर, मुंडा 6 इंच, छातीचा चौथा भाग इथं आपण 10 इंच घेतला, 1.5 इंच शिलाई मार्जिन, पुढचा गळा इथं 6.5 इंच आणि मुंड्याचे शेप आपण बघा पुढचा मुंड्याचा शेप 1 इंचावरती दिला आणि पाठीमागचा 1.5 इंचावरती। आता पुढचा गळा आहे तर तो अशा पद्धतीने मी आखून घेतला। गळ्याच्या तिथून बघा खालून मी वरती 1 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। आता गळ्याकडून बघा आपल्याला क्रॉसपट्टी टाकायची आहे 2.5 इंच आणि मुंड्याकडून आपल्याला घ्यायचं आहे 2 इंच। तर हे पेपर कटिंगसाठी कोणत्याही साईजचे तुम्ही कटिंग करत असाल तर याच पद्धतीने क्रॉसपट्टी मार्किंग करायची आहे। तर आता इथे बघा अशा पद्धतीने लाईन आखून घेतली मी आणि क्रॉसपट्टीचा जो आकार आहे तर तो अशा पद्धतीने देऊन द्यायचा आहे। आता कटोरी जी आहे तर ती कशा पद्धतीने आपल्याला कटोरीची मार्किंग करायची आहे। तर मुंड्याकडून 5 इंच घ्यायचं आहे। तर बघा या साईडहून मी 5 इंचवरती मार्किंग करून घेतलं। तर साईज लहान असेल तर 4.5 इंच घ्यायचं आहे। आता 5 इंचचं मार्किंग केलेलं आहे तिथून बघा सरळ अशी लाईन आखून घेतली। आता गळ्याच्या तिथं आपण 1 इंचावरती मार्किंग केलं होतं ते तिथून बघा तिरकस लाईन आखून घ्यायची आहे, म्हणजे कटोरीचा जो शेप आहे तर तो परफेक्ट असा आपल्याला देता येतो त्यासाठी। तर बघू शकता एकदम सिंपल पद्धतीने मी इथं कटोरीचा शेप देऊन दिला। हा आपला 40 साईजचा पेपर पॅटर्न आपण इथं रेडी केलेला आहे।
तर बघू शकता इथं खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी शोल्डर, मुंडा आणि गळारुंदी किती घ्यायची, कटोरीचं माप कसं टाकायचं तर ते तुम्हाला डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आता दोघं पार्ट आहे तर ते आपण सेपरेट करून घेऊया इथं. तर बघा इथं जॉईंट पेपर होता तर त्यासाठी नखाने व्यवस्थित प्रेस करून घेतलं आणि पट्टीची मदत घेऊन मी इथं दोघं पार्ट आहे तर ते सेपरेट करून घेतलेले आहे. आता इथे बघा दोघं पार्ट सेपरेट झाल्यानंतर हा पाठीमागचा पार्ट आहे आपला तर त्याच्यावरती सुद्धा लिहून घेतलं मी 40 साईजचा ब्लाऊज आहे असं. त्याच्यानंतर बघा पुढचा जो मुंड्याचा शेप आहे तर तो आपल्याला इथं पहिले कटिंग करायचा आहे, कारण आपण दोघं पार्ट सोबत कटिंग केले होते. तर हे आठवणीने आपल्याला पुढचा मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर क्रॉसपट्टी आहे तर ती सुद्धा आपल्याला सेपरेट करायची आहे. तर क्रॉसपट्टी आपण नंतर वाढवणार आहोत. तर त्याच्यानंतर गळ्याचा जो शेप आहे तर तो इथं कटिंग करायचा आहे. आता कटोरी जी आहे तर ती सुद्धा मी इथं कट करून घेते. तर बघू शकता इथं पुढचे पार्ट आपले कटिंग झाले. आता बाहीची कटिंग करण्यासाठी बघा इथं या पद्धतीने पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड आणि बंद बाजूकडून आपल्याला बाहीची लांबी तुमची जेवढी असेल तेवढी इथं टाकायची आहे. तर बघा बाहीची लांबी 4.5 इंच आहे आणि दंडघेरचं माप आहे 5.25 इंच. तर इथं बघा 4.5 इंच बाही आहे तर मी 5.5 इंचवरती मार्किंग करून घेतलं बंद बाजूकडून. आता छातीची घडी 11.5 इंच होती तर बाहीची घडी आपल्याला 1 इंच मायनस करून घ्यायचं आहे. तर बघा मी 10.5 इंच बाहीची इथं घडी घेतलेली आहे. तर दोघं साईडने व्यवस्थित असं मार्किंग करून घेतलं. आता इथं आपल्याला बाही कटिंग करण्यासाठी बॉक्स तयार करायचा आहे, जेणेकरून आपली बाही जी आहे तर ती चुकणार नाही त्यासाठी. आता इथं बघा 5.5 इंच बाही मी इथे लिहून घेते आणि बाहीची घडी 10.5 इंच आहे. तर आपण ही 40 साईजची बाही कटिंग करतो तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर या पद्धतीने बघा 10.5 इंच आपण बाहीची इथं घडी घेतलेली आहे. आता मुंड्याचा शेप देण्यासाठी इथं बघा मी मुंड्याचा शेप देण्यासाठी 2.25 इंच घ्यायचा आहे. 3 इंचमध्ये 2 लाईन कमी घ्यायचे आहे म्हणजे 2.25 इंच. तर अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे. तर बघा इथं मी ते लिहून दिलेलं आहे तिथं. त्याच्यानंतर जो पॉईंट घेतलेला आहे तिथून आतल्या साईडला आपल्याला 2 इंचवरती मार्किंग करायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा मार्किंग करून घेतलं मी. तर इथं थोडीशी तिरकस लाईन झाली तर मी पट्टीने व्यवस्थित करून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला बघा तिरकस लाईन आखायची आहे व्यवस्थित अशी. आता जी तिरकस लाईन आहे तर तिला 3 पॉईंट घ्यायचे आहेत 2-2 इंचाचे, म्हणजे आपल्याला बाही कटिंग करायला सोपं जाईल. तर बघा इथं 3 पॉईंट घेतले. लहान साईज असेल तर 1.5 इंचाचे पॉईंट घ्यायचे आहे. पहिला पॉईंट आहे त्याला खाली अर्धा इंच घेतलं. पुढचे जे 2 आहेत तर त्यांना वरच्या साईडला अर्धा इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा सिंपल असा आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा आहे इथं. तर जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने बाहीची कटिंग करायची आहे. जोडताना तुमची जर बाही कमी पडत असेल तर अशा पद्धतीने एकदा बाहीची कटिंग करून नक्की ब्लाऊज शिवून बघा. तुमचा ब्लाऊज आहे तो परफेक्टच येणार आहे. आता बघा बाहीची इथं आपण मार्किंग करून घेतली. त्याच्यानंतर खालच्या साईडला बघा दंडघेर 7 इंच होतं तर इथे बघा मी 7 इंच घेतलेला आहे आणि शिलाई मार्जिंग आहे तर ती आपण इथं 2 इंच घेतलेली आहे. आता तिरकस लाईन आखून घेतली दंडघेरच्या तिथं. त्याच्यानंतर बघा बाहीची कटिंग करताना सर्वात पहिले वरचा जो मुंड्याचा आकार दिलेला आहे तर तो सर्वात पहिले कटिंग करायचा आहे. पेपर आहे तो व्यवस्थित पकडायचा आहे, म्हणजे आपली मापं आहे टाकलेली म्हणजे बाहीची कटिंग चुकणार नाही यासाठी व्यवस्थित असं पेपरला पकडायचं आहे. आता इथं बघा बाही आपण कट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा पुढचा मुंड्याचा शेप कटिंग करण्यासाठी बाही ओपन करून आपल्याला पुढचा मुंड्याचा शेप कट करायचा आहे, म्हणजे व्यवस्थित असं आपली बाही इथं परफेक्ट कटिंग होते. तर बघा इथं व्यवस्थित कट करून घेतली बाही. त्याच्यानंतर क्रॉसपट्टी कटिंग करायची आहे तर त्यासाठी बघा एका साईडला 3.5 इंच घ्यायचा आहे. आता छातीची घडी बघू शकता आपण 11.5 इंच घेतली होती तर मी इथं 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेणार आहे. साईज मोठी आहे तर त्यासाठी म्हणजे जोडताना क्रॉसपट्टी कमी पडायला नको यासाठी तुम्ही अर्धा इंच किंवा 1 इंच इथं शिलाई मार्जिन क्रॉसपट्टीमध्ये घेऊ शकता. तर एका साईडला 3.5 इंच घेतलं आहे मी आणि दुसऱ्या साईडला 3 इंच. आता व्यवस्थित असं बघा सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे आणि आपल्याला इथं क्रॉसपट्टीचा जो आकार आहे तर तो अशा पद्धतीने देऊन द्यायचा आहे. आता व्यवस्थित असं आपण कटिंग करून घेऊया. हे जे आपण पॅटर्न तयार केलेले आहे तर ते ब्लाऊजवरती सुद्धा आपण कटिंग करणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर इथे बघा क्रॉसपट्टी कट करून घेतली. आता कटोरी कशी वाढवायची ते बघूया आपण. तर गळारुंदीत बघा इथं आपण 2.5 इंच घेतली तर ती आडवी मार्किंग आपल्याला गळारुंदीची करायची आहे, जेवढी तुम्ही गळारुंदीचं माप घेतलं असेल तेवढं, आणि उभी मार्किंग 1.5 इंच घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने जो पुढचा आपण गळ्याचा शेप दिला होता सेम त्याच पद्धतीने कटोरीला सुद्धा द्यायचा आहे. तर हे बघा या पद्धतीने आपण जी माप घेतली ती लिहून घेतली. आता 1.5 इंचचं मार्किंग केलेलं आहे तिथून खाली 5 इंचवरती मार्किंग करायचं आहे. तर हे बघा या साईडहून मी 5 इंच घेतले म्हणजे वरून खाली.
आता आडवी मार्किंग आपली इथं 8.5 इंच करायची आहे. म्हणजे ही जी कटोरी आहे तर ती 8.5 आणि 9.5ची आहे. मग मी ब्लाऊजवरनं माप घेऊन ही कटोरी जी आहे तर ती इथं मार्किंग केलेली आहे. म्हणजे त्याचं माप घेतलेलं आहे, त्यानुसार कटोरीची कटिंग करते. आता इथं बघा, जेवढी आपण आडवी मार्किंग केलेली आहे त्याचे निम्मे घ्यायचं आहे. तर हे बघा, निम्मे इथं पॉईंट घेऊन घेतला. आता 8.5 आपण आडवी मार्किंग केली तर उभी मार्किंग आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे. म्हणजे 9.5 इंच घ्यायचं आहे उभी मार्किंग. म्हणजे आडवी कटोरी 8.5 आणि उभी कटोरी 9.5 इंच. तर परफेक्ट अशी ही कटोरी आपली तयार होते. आता हे पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने जोडायचे आहे. तर बघा, या पद्धतीने जसं मी तुम्हाला दाखवते आहे त्याच पद्धतीने व्यवस्थित असं जोडून घ्यायचे आहे. आता बघा, सिंपल असा आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे. तर 8.5ची मार्किंग केली आहे तिथून तर जिथपर्यंत आपण इथं गळारुंदी घेतलेली आहे 2.5 इंच, तिथपर्यंत आपल्याला कटोरीचा असा शेप देऊन द्यायचा आहे. आता त्याच्यानंतर बघा, आपण जो साईड पार्ट रेडी केलेला आहे तर तो घ्यायचा आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित असं ठेवायचं आणि चेक करायचं आहे. तर बघू शकता इथं साईड पार्टपेक्षा कटोरी जी आहे अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्रा आलेली आहे. तर कटोरी जी आहे ती साईड पार्टपेक्षा एक्स्ट्रा पाहिजे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, इथं या पद्धतीने मी कटोरीची सुद्धा तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कटिंग दाखवलेली आहे. तर तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आता कटिंग करताना बघा, जो आपण इथं कटोरीचा शेप दिलेला आहे म्हणजे गळारुंदीच्या तिथं बघा अर्धगोल काढलेला होता तर तो कट केला. त्याच्यानंतर कटोरीचा जो आकार आहे तर तो अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपण कटोरीसुद्धा कट करून घेतली. त्याच्यानंतर बघा, या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायची आहे. एक्स्ट्रा पार्ट असेल तर तो कट करून घ्यायचा आहे. तर आता इथं बघा, अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पॅटर्न ठेवून ब्लाऊजची कटिंग करायची आहे. तर बघा, बंद बाजू आहे ती माझ्या साईडने मी ठेवलेली आहे. बंद बाजूकडून आपल्याला पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो व्यवस्थित ठेवायचा आहे. पॅटर्नला लागूनच खडूने व्यवस्थित मार्किंग करायची आहे. म्हणजे कुठलीही एक्स्ट्रा मार्जिन त्याच्यात कटिंग करताना यायला नको. तर यासाठी अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. तर पाठीमागचा पार्ट आपण मार्क करून घेतला. त्याच्यानंतर बघा, आपण कटिंग करून घेऊया. म्हणजे पुढचे जे पार्ट आहे ते कटिंग करताना तुम्हाला व्यवस्थित दिसेल त्यासाठी. आता व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा, पॅटर्न आहे तर ते जसे तसे आपल्याला अस्तरवरती ठेवून मार्किंग करून कटिंग करायचे असतात. आता पाठीमागचा पार्ट आपण कट करून घेतला. त्याच्यानंतर बघा, हा साईड पार्ट आहे आपला. तर साईड पार्टची कटिंग करताना शोल्डर आहे तर ते व्यवस्थित सरळ असे ठेवायचे आहे. तिरकस नाही ठेवायचे, कारण शोल्डर उतरतं तर त्यासाठी. तर जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने सर्व पार्ट आपण व्यवस्थित अशी मार्किंग करून कटिंग करून घ्यायचे आहे. तर बघा, इथं साईड पार्टसुद्धा मी मार्किंग करून घेतला. आता कटिंग करून घेते. तर हा जो ब्लाऊज आहे तर तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या ब्लाऊजचा तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा पाहायला भेटेल. तर बघा, आता व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे जसं मार्किंग आपण केलेलं आहे तसं. तर खूप सोपी पद्धत आहे बघा ब्लाऊजची कटिंग. तुम्हाला 40 साईजसाठी शोल्डर, मुंडा, गळारुंदी किती घ्यायचं तर ते तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. आता साईड पार्टची कटिंग झालेली आहे. तर आपण इथं बघा, अस्तर खालीवर आहे तर त्यासाठी व्यवस्थित असं मी ठेवून घेतलं एकमेकांवरती. आणि इथं आपल्याला आता जी आपली क्रॉसपट्टी आहे तर ती कटिंग करायची आहे. त्यासाठी मी अस्तरचं पार्ट आहे तर त्याला व्यवस्थित ठेवून घेते. बघू शकता असं या पद्धतीने अस्तर आहे ते फिरून घेतलेलं आहे. आता क्रॉसपट्टी आहे तर ती आपल्याला इथं व्यवस्थित मार्किंग करता येईल. तर बघा, इथं जसं आहे तसं मी इथं मार्किंग करून घेते आता क्रॉसपट्टीची. आता कट करून घ्यायचं आहे. तर बघा, इथं अस्तर आहे तर ते व्यवस्थित असं कटिंग करता यावं यासाठी तुम्ही टाचांचा सुद्धा वापर करू शकता. आणि टाचन लावल्यामुळे काय होईल, कापड आहे ते व्यवस्थित एका ठिकाणी राहील, ते हलणार नाही. तर त्यासाठी. तर बघा, इथं क्रॉसपट्टीसुद्धा आपण कट करून घेतली. त्याच्यानंतर बघा, बाहीची कटिंग पाहायची आहे तर अस्तर आहे ते व्यवस्थित असं ठेवायचं आहे एकमेकांवरती. तर त्यासाठी सर्वात पहिले काठ आहे त्या ठिकाणी मी बाहीची कटिंग करणार आहे तर व्यवस्थित ठेवायचं आहे. आता बाहीसुद्धा बघा, आपण व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आहे. तर बाहीसुद्धा मी व्यवस्थित कट करून घेतली बघा. आणि तुम्हाला जर बघा अस्तर जोडताना काही अडचणी येत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अस्तर कसं जोडायचं ब्लाऊजला खूप सोप्या पद्धतीमध्ये मी बरेचसे व्हिडिओ चॅनलवर दिलेले आहे. तरीसुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला त्याचासुद्धा व्हिडिओ लवकरच पाहायला भेटेल. तर अशा पद्धतीने बघा, बाहीची सुद्धा मी मार्किंग करून घेतली. त्याच्यानंतर व्यवस्थित असं कटिंगसुद्धा करून घेतलेली आहे. आता कटोरीची कटिंग कशा पद्धतीने करायची ते तुम्हाला दाखवते.
तर बघा आता हा जो कापड आहे तर तो असा जर ओढून पाहिला तर तो सरळ धाग्यामध्ये आहे आणि असं जर ओढला तर तो तिरकस धाग्यामध्ये येतो. तर कटोरी जर आपण अशी ठेवली तर ती सरळ धाग्यामध्ये येईल आणि ब्लाऊज घातल्यावरती ती चपटी बसते. तर त्यासाठी बघा तिरकस धाग्यामध्ये अशी जर आपण कटोरी ठेवली, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे, तर तशी कटोरी जर तुम्ही ठेवली तर ती अंगामध्ये परफेक्ट अशी बसते, म्हणजे घातल्यावरती ती ओढली जाते. तर त्यासाठी व्यवस्थित अशी बसते. तर याच पद्धतीने कटोरी ठेवायची आहे अस्तरवरती सुद्धा आणि ब्लाऊज पीसवरती सुद्धा. तर हे लक्षात ठेवायचं आहे. कटोरी नेहमी तिरकस धाग्यामध्ये कटिंग करायची आहे. आता आपण जे अस्तरचे पॅटर्न कटिंग केलेले आहे तर ते ब्लाऊज पीसवरती सुद्धा ठेवून कटिंग करणार आहोत. तर त्यासाठी सर्वात पहिले बघा ब्लाऊज पीसचा कापड आहे तर सरळ असा मी धाग्यामध्ये असा ठेवलेला आहे. सरळ आहे त्याची बाजू ती वरती ठेवलेली आहे. आता बाहीची कटिंग करून घेतली सर्वात पहिले. त्याच्यानंतर बघा बंद बाजूकडून आपल्याला पाठीमागचा पार्ट आहे तो ठेवायचा आहे. तर लायनिंगचा हा ब्लाऊज आहे तर त्यासाठी सर्व पार्ट आपल्याला उभी डिझाईन यायला पाहिजे. तर त्यासाठी मी बाहीसुद्धा उभ्या लाईनीमध्ये कटिंग केलं. जॉईंट द्यावं लागणार आहे बाहीला, तरीसुद्धा मी या पद्धतीने बघा ठेवून घेतलेला आहे. तर बाही आणि जो आपला पाठीमागचा पार्ट आहे तर तो बघा उभी लाईनीमध्ये कटिंग केला आणि साईड पार्टसुद्धा आपल्या उभी लाईनीमध्ये येणार आहे. तर जेव्हा पाठीमागचा पार्ट आणि पुढचा पार्ट आपण जॉईंट करतो शोल्डरची पट्टी, तर ती त्याची डिझाईन सारखीच येते. तर त्यासाठी अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे. तर जेवढे अस्तरचे पार्ट आहे तर तेवढे आपण पाव इंच किंवा अर्धा इंच कापड सोडून व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट करा. धन्यवाद.